नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच राहा. जे खानदेश सगळ्यांना. तर आज आपण लाह्यांच्या चिवडा बनवणार आहोत. तर चला तर मग रेसिपी पाहून घेऊया. चला. तर इथे मी ज्वारीच्या लाह्या घेतलेल्या आहे. मी साधारण इथे अर्धा किलो एवढ्या लाह्या आणलेल्या होत्या बाजारातून. सहसा करून तर खेड्यागावामध्ये आधी ज्वारीच्या लाह्या ह्या घरीच फोडल्या जायच्या आणि आताही काही भागांमध्ये घरीच फोडल्या जातात. पण त्याच्यासाठी ही स्पेशल ज्वारी हवी असते आणि त्याला ज्वारीच्या लाह्या फोडण्यासाठी ज्वारीला आधी पाण्यातून उकळून घ्यावं लागते, भिजू घालावं लागते, उकळून घ्यावं लागते आणि नंतर वाळत घालून आणि मग नंतर त्याला मिठामध्ये ही फोडावे लागते. म्हणजे आपण जसं मक्याचे कुकरमध्ये टाकताच लगेच होतात ना, तसं हे होत नाही. तर अशा पद्धतीने ह्या लाह्यांना थोडंसं गरम करून घेतलं होतं, कारण की बाजारातनं आणल्यानंतर त्या थोड्याशा असं म्हणजे वातावरण दमट असल्या कारणाने थोड्याशा नरम होऊन जातात, म्हणून त्यांना थोडंसं शेकून घेतलं होतं. नंतर मग त्याच कढईमध्ये तेल घातलं आणि चांगले शेंगदाणे खरपूस असे तळून घेतले. शेंगदाणे आपण जितके टाकू नयेत तितके हा चिवडा छान लागतो. हा चिवडा लाह्यांच्या मधुमेह म्हणजे डायबिटीसवाल्या लोकांसाठी तर खूपच छान असतो. पचायलाही तितकेच छान असतं आणि चवीलाही हा चिवडा खूपच छान असतो. तर यात मी ज्या फुटाण्यांची डाळ असते ती टाकून घेतलेली आहे. छान यालाही आपल्याला फ्राय करायचं आहे आणि नंतर आपल्याला त्यात जिरं, बडीशोप टाकून घ्यायची आहे आणि तिखट, हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही तीही टाकू शकतात. कढीपत्ता आणि छान कोथिंबीर टाकून घ्यायची. तिला छान फ्राय होऊ द्यायची. हा चिवडा चवीला एकदम छान लागतो आणि तितकंच बनवायलाही सोपा आहे. पौष्टिक तितकाच आहे. लहान पोरांना तुम्ही देऊ शकतात. डायबिटीसवाल्या लोकांना म्हणजे आपण दुसरा चिवडा दिला ना तर त्यांना खायला थोडासा प्रॉब्लेम असतो. म्हणजे शुगर असल्याकारणाने थोडेसे खाण्यासाठी अवॉइड करतात. तर हा चिवडा तुम्हाला एकदम बेस्ट ऑप्शन आहे. त्यासाठी तुम्ही हा चिवडा बनवू शकतात. तर इथे मी बडीशोप टाकून घेतलेले आहे. आता यात आपण तिखट घालणार आहोत. चवीनुसार आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला मीठ टाकायचे आहे. तुम्हाला याच्यात चिवड्याचा मसाला टाकायचा असेल तर तोही तुम्ही घालू शकतात किंवा नाही जरी घातला तरीही चालेल. मी थोडंसं आमचूर पावडरही घातलं होतं, थोडासा खट्टा-मिठा फ्लेवर येण्यासाठी. तर ऑप्शनल आहे. तर तुम्ही काही टाकू शकतात आणि साधारण जरी तुम्ही चिवडा फ्राय केला ना तरी खूप छान असं लागतो. साधारण फोडणी द्यावी. फोडणी आपली झालेली आहे. आता मी इथं फोडणी ही यात टाकून घेणार आहे. तर मी पूर्ण याला लागण्यासाठी छान असं पूर्ण मिक्स करणार आहे. हा चिवडा पाहून तर मला बालपणाची आठवण आली. आधीच्या काळी एवढे कुरकुरे वगैरे असं काही असायचे नाही. तर आई आपल्याला असंच काहीतरी नवीन-नवीन वेगळं बनवून द्यायची. सहसा करून तेव्हा तर पापड किंवा ह्या लाह्यांचे चिवडा, मुरमुऱ्यांचा चिवडा, वड्या वगैरे असंच काहीतरी असायचं. खेड्यागावामध्ये तर सहसा करून काही तसं भेटायचं पण नाही. तर हा चिवडा आम्हाला लहानपणापासून खूपच आवडतो. म्हणजे सगळ्यांनाच, पूर्ण फॅमिलीला आम्हाला आवडतो. खूप छान बनवायलाही सोपी रेसिपी आहे. तर आपला चिवडा हा बनून तयार झाला आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हीही हा चिवडा नक्की आवर्जून बनवून पहा. तुमच्याही लहान मुलांना नक्कीच ही चिवडा आवडेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.